फोन आलता ना. आलता ना. झाली तिची डिलिव्हरी. हाव का व, काय झालं मग? काय नाही, मुलगा झाला. हाव का व, चांगलं झालं. मुलगा झाला तर टेन्शन नाही आता, दुसरं काही हो. हाव काय? मग व पहिला पोरगा असला म्हणजे बरं राहते. शिजर झालं की नॉर्मल झालं व? नॉर्मल झालं ना. हाव का व. तुम्ही जाऊन राहिले ना दवाखान्यात? आली असं ना तिची आई. माय काय काम आहे तिथं. मी काय करू आता जाऊन उन्हाची. जा ना, पाहायला जात नाही काय? काऊन तू नाही जाऊन राहिली काय? जाईन ना मी, संध्याकाळी जाईन. संध्याकाळचा डब्बा गिब्बा घेऊन जाईन मी यांच्यासोबत. हाव काय? जरा तुम्ही जात असेल तर तुम्हाला डब्बा घेऊन पाठवतो. नाही व, ऊन लय आहे ना, गाड्यामध्ये गर्दी राहते, मी काही जात नाही. आणि हाय ना आता तिची आई आहे, ते लता आहे. तुम्हाला तर काही कोणाच्या कामात पडायची हे नसते कधी पण, नाही? त्यात काय आहे आता, विनाकारणचं जा दगदग करत. पुष्पाले सांगा लागन. आवतो तिले आता पुष्पाले फोन. यानं तर सांगितलं नसन. तिले बोलतो ये म्हणून पाहाले. हाव काय? येईन दवाखान्यात ती पाहाले आणि येईन इथं 2-3 दिवस राहीन आता. काऊन झाले का त्यांचे पापड कुरड्याचे काम? आता येईन, लय दिवस झाले आली नाही इथं. चाल बापा, स्वयंपाक करायला लागते. पोरं अजून उठलेच नाही वाटते, झोपलेच आहे. मग आता झोपणार नाही तर काय करन ते? आता काय कोणती शाळा की काही? बापरे काकू, सकाळी सकाळी आल्या. हाव, आता तिची आई येणार आहे, मग घेऊन गेले मी. संतोषले म्हटलं मला गाडीत बसून दे, मी चालली जातो घरी. हाव का काकू? मग व माझ्या घरी काम पडले ना. आणि तर आहे ना. हाव, पण काय करतो, झाली ना डिलिव्हरी, झालं सगळं नेमंदी. हाव ना काकू, बरं झालं तुम्ही गेल्या तर. आता मी तर काही जाऊ शकत नव्हते. जर मी गेले असते तर मग काम कोण केले असते? हाव, ते तर समजते आपल्याला. काकू बसा ना, चहा घ्या करतो. राहू दे ना, आता कशाले बनवतो. बस ना, करते ना ते चहा. नाही व, जातो ना, काम पडले ना. बस ना जरा, काय होते. बसा काकू, चहा पाणी बनवतो आणि मग घ्या मग जा. हाव, हे दवाखान्यातले डब्बे डुबे आणले, धुवून घे जो. हा ना काकू, आता थोड्या वेळाने द्याच लागते डब्बे. हाव, बापा दवाखान्यात पुरी कंबर अटकडून गेली मी. हाव का काकू? हाव, काही झोप तरी झाली काय? ते डॉक्टरने आली 12 वाजता, मग नेलं गेले डिलिव्हरीसाठी. हाव का काकू? हाव, पण लय वाट पाहिली त्या डॉक्टरीनं आणि मग शेवटी नॉर्मल झाली बाई तिची डिलिव्हरी. हाव ना काकू, ते हॉस्पिटल लय चांगलं आहे. चांगलं आहे खरंच. मग काय, डिलिव्हरी झाल्यावर अर्धा 1 घंटा झोपले. बरोबर आहे ना काकू, दवाखान्यात कायची झोप पण काय व? आपण दवाखान्यात गेल्या बिमार पडल्यासारखं वाटते. हाव, ते तर आहे. आता आली आहे तिची आई, आता करते तिचं. हाव काकू, पण आपल्याला डब्बा डुब्बा द्या लागते ना. हाव ना. तिच्या आई घरात भांडे कुंडे पडले होते, ते घासून घेतले. हाव, चांगलं आहे ना. आता यांनी म्हटलं डब्बा घेऊन जा, तर नाही म्हणते. जा ना माय, नाताले पाहायला जात नाही काय? नाही व, कुठं जाऊ एवढ्या उन्हाची, आणि गाड्यांमध्ये गर्दी राहते बिचारे. जा ना, नातू झालाय तर. नातू काय येते घरी. आता पाहतो ना, पुष्पाले बोलवतो, मग जातो. हाव काय? हाव, ते येत असन तर मग तिच्या सोबतच जातो. आता अजून केला नाही पुष्पाले फोन, मग करतो तिले. आव ना, पुष्पाली खुशी होईल नाही आत्या झाली तर. मग बसा काकू, मी चहा करतो. पुसून घे ना घर आता. पोचा करून घे. होत राहील ना काकू, आता पोचा. आता पहिले चहा करून आणतो. उगाच चहाचं केलं, घरी गेले असते. बसा ना काकू, त्यात काय आहे? करते आणि त्या सगळे काम. नाही व, काय करते आता, कसं घरी गेल्या मस्त आंघोळ करतो आणि जरा झोप घेतो. हाव काकू, घे जा, नाही तर बिमार पडून जासान. हाव ना बिचारे. संतोष कधी येते व घरी? त्याला तर म्हटलं होतं घरी जाजो, म्हटलं आंघोळ गिंघोळ करजो, फ्रेश होजो आणि मग येजो म्हटलं दवाखान्यात. हाव काय? लय दगदग आहे त्या पोराच्या मागे. आता घरचा माणूस म्हटल्यावर आहेच असं. तिच्या माहेरी गेली असती डिलिव्हरीसाठी तर नाही, माझ्या पोराचाच जीव घेणार ना ते. जाऊ द्या ना, तिला नाही वाटलं तिच्या आईच्या घरी जायचं, पण जायला पाहिजे होतं ना. पहिली डिलिव्हरी. आता आली ना तिची आई, काय कामाची व तिची आई. माय करणार नाही काय स्वतःच्या पोरीचं? काय माहित बाप्पा. आल्यावर तर म्हणून किती गरमी आहे, असं आहे तसं आहे. करे नाही तर घेऊन जाईन आपल्या पोरीले घरी. म्हणते तू इसून हाय काही की नाही? नाही व, आता शिकुट बापा. मग कधी होऊ दे ना, झाले ना आता 5-6 महिने. होईन ना आता. आताच्या पोरीबाई काय पहिल्यासारखे आहे काय? 1-2 वर्ष होऊ नाही देत. मग 1-2 वर्ष होऊ नाही देत आणि मग होत नाही. मग गोळ्या औषध घ्या लागते. ज्याची त्याची आवड आहे, आता आपण काय बोलणार आहो? काहून बोलत नाही? सासू आहे ना तू. नाही बापा, आपल्याला काही आवडत नाही. शेवटी त्या दोघांचा डिसिजन आहे, आपल्याला काय आहे. झालं तर आपण खेळतच त्यांले.
पण आपण म्हटलं नाही तर मग हे नाही करत ना त्या. आपण काही जास्त बोलत नसतो. आरती गिरती आली नाही का व? येणार आहे ना आता. तिच्या दिराचं लग्न आहे तर येईन ते. हाव का व? आता लग्नापासून आलीच नाही ते. हाव ना, बरोबर आहे. पोरीबाईचं असंच आहे, एकडा सासरी गेल्या की त्या घराच्या जिम्मेदाऱ्या सगळं राहते ना त्यांले. ते तर आहे. येईनच आता 15 तारीखले. हाव का व? आण म्हणा इले बी लवकर चहा बनवून, मला घरी जायचं आहे. आणते ना. पट्टे गिट्टे उठले वाटते, त्यांले बरंच गिरत देत असन. मग व झोपलेच राहते किती वेळापर्यंत. सुट्टी आहे तर झोपते. आता नळ आले की मस्त कपडे धुवून टाकजो. हाव ना काकू, तसंच करा लागन. अडई तर किती नाटकं करते हो काकू. हा व उन्हाळ्याचं तसंच आहे बिचारे. मग व काकू कमलेश कुठं गेला? गेले ते बाहेर. हाव का व? आता सध्या बी बियाणं आणतो म्हणे. हाव मग काय, पाऊस कधी पडते. मग काकू बी बियाणं घरात असलं म्हणजे बरं राहते. हा व ते तर आहे. स्वयंपाक राहिला असन. हाव काकू, स्वयंपाक करतो आणि यांचा जो डब्बा देऊन देतो. मी संध्याकाळी जाईन. हाव का व? संध्याकाळी जाशील काय? हाव काकू, संध्याकाळी जातो. आता कसं उन्हाचं पहार आहे. दोघी पोरही माझ्यासोबत येतील आणि ऊन गिन लागलं तर. हा व बरोबर आहे ना, संध्याकाळीच जाय. आता ऊन खरंच लागून जाईन. तर एकाले नेलं तर दुसऱ्याला न्या लागते. हाव ते तर आहे. म्हटलं जाईन संध्याकाळची आणि डब्बाही देऊन देईन. हा व चांगलं आहे ना. आता कसं स्वयंपाक करता करता ऊनच होते. हा व ते तर आहे. बापरे काकू, आल्या तुम्ही दवाखान्यातून? हाव रे, मग काय दवाखान्यातच राहायला लावते काय? मिठाई गिठाई नाही आणली? आता तू आण ना बाबा. मिठाई गिठाई तू मोठा बाबा झाला. आणतो ना काकू. आता दुपारी डब्बा घेऊन जाईन तर मग घेऊन येईन. आता सकाळी कसे सगळ्या हॉटली गिटली बंद होत्या. हाव काकू, मजा करून राहिलो. आणतो ना मिठाई. मग येतो घरी घेऊन. हाव ना, ये ना घरी घेऊन मिठाईचा डब्बा. वाटच पाहून राहिले आम्ही. काय म्हणते, कसं आहे? चांगला आहे बा, मस्त आहे. हाव काय? मी काय म्हणते, तुम्ही चालले ना डब्बा घेऊन? हाव चालतोय ना. आता पहिले मी शेतात चक्कर मारून येतो आणि मग जाईन डब्बा घेऊन. ठीक आहे ना. काय रे, आंबा गिंबा उतारला की नाही अजून? उतरला ना काकू, उतरून टाकलं. हाव काय? मग काकू एक वेळा उतरून दिला म्हणजे बरं राहते. नाही तर हे माकड गिकड किती परेशान करते. ते तर आहे रे बापा. चला बा काकू, मी जातो शेतात चक्कर मारून येतो. हाव रे, ये ना, मी जातो घरी बापा. बसा ना काकू. नाही रे, आले तर इकडेच आहे ना. बसा ना काकू, जेवण करून जा ना आता. नाही व, घरी जातो ना. चाल बापा, येतो. बसले तर बसलंच राहा लागते. ते तर आहे काकू. मग व बस ना आता, काय काम आहे. सून तर सगळा स्वयंपाक पाणी करून घेईन. नाही व, पण घरी जातो ना. सून असती तर काय डोळे लावून बसा लागते काय? तिले थोडंफार करू लागा लागते, तेव्हा तिले बरं वाटते. ते तर हाय बापा. आता आजकालच्या सुनाले तर करावंच लागते. मग काय करता. मग त्या कुठं गावाले गिवाले गेल्या तर आपल्याला भारी पडत नाही करत राहिलं म्हणजे. हाव ते तर हाय. चाल बाई मंदा, येतो. हाव काकू, ठीक आहे ना. हो, येताना ताकान जातो. अरे मला याले किती वेळ लागन? अहो मग दुपारीच पाहिजे ना, सकाळी थोडी पाहिजे. पण तुला किती वेळा सांगितलंय की काही पण आणायचं असलं तर रात्री सांगून देत जाय. मी रात्री येताना घेऊन येतो. मी विसरून गेली होती म्हणून. आता काय होते तुम्ही आणलं तर? आता मला किती वाजतात ना काय होते. तो संतोष दादा नाहीये. ठीक आहे ना, नका आण जा. निंबू पाणी देऊन दे मी बाबाले आज. आणतो मी, पण तुला समजायला पाहिजे ना तुझ्या जिम्मेदाऱ्या नेमंदी. मी सगळंच तर करतो आता जिम्मेदारीनं. विसरून गेली कामाच्या गडबडीत. तुला जेव्हा याद आले तेव्हा मेसेज टाकून देत जाय मला. मी येताना घेऊन येतो बरोबर. ठीक आहे, आता पुढच्या वेळेस तसंच करतो. तुम्हाला तर कोणती काम सांगितलं की तुम्हाला जिवारीच येते. जिवारी याची गोष्ट नाहीये. कमी काम असतात काय मागे? एवढंच थोडी काम आहे घरातलं. म्हणजे मी फक्त घरातले कामं करतो नाही, कमी कामं असतात काय? ठीक आहे बाई, लय कामं असतात तुले. तुमचं तर असंच आहे, तुम्ही चांगल्या वेळी बोलतच नाही माझ्यासोबत. आता चांगलं असतं बोलून राहिलो. तुलाही समजायला पाहिजे ना कोणत्या कोणत्या गोष्टी. हाव काय, मला समजायला पाहिजे. चाल बाई, वेळ होतोय मला. बाबा गेले पहिलेच तर डेअरीवर. तुमच्याशी तर बोलायला म्हटलं की बस इथं जातो तिथं जातो. काय माहिती किती काम आहे तुम्हाला इथं. जाय तर विनाकारणचं डोकं नको दुखत. तुम्हाला तर काही बोललं की तुमचं डोकं दुखते नाही. तुम्ही काय करा, दवाखान्यात जा आणि चेक करून घ्या. हाव काय, पाहिजो आईने घरी, घरावर लक्ष देजो. देतो ना. नाही तर कुत्र गित्र घुसते घरात. तुम्ही जाताना गेट बंद करत जा, म्हणजे काही येत नाही कुत्र गित्र. मी काय गाडीवर बसले की चालले जातात, गेट बंद करत नाही काही नाही. मग येत जाय ना मागे मागे गेट बंद करायला. हाव काय, आता गेटही बंद करायला येत जाऊ काय? मग काय होते. हाव बरोबर आहे ना, कामच काय आहे मला. काय आहे रे, काय चालू आहे? आई आली का? हाव रे, आले ना. काय नाही भाई, सहजच बोलणं चालू होतं. हाव काय, गेला नाही तू डेअरीवर? आई बाबा गेले ना, मग आता जातोच होतो मी. डेअरी फार्मवर गेलो होतो मी, मग इकडे आलो घरी. हाव काय, चांगलं झालं.
आली का वाई डिलिव्हरी? हाव रे, झाला ना मुलगा. हाव का वाई? चांगला आहे मग. मस्त आहे ना तब्येत दोघांची? हाव रे, तब्येत गिबेत बरी आहे. चाल आई, मला उशीर होऊन राहिला. आई तू बस स्टँडवर आली तर मग फोन का नाही केला व? अरे मला मंदाच्या घरी जायचं होतं, मग मंदाच्या घरी पिशवी दिली आणि आले इकडे. सकाळचं पैदल येणं होते, ऊन असलं तर मग जीवार येते. आणि म्हटलं तू डेअरीत असन कामात बिजी, म्हणून काही केला नाही तुले फोन. डेअरी फार्मवरच गेलो होतो, तिकडनं आलो आणि आता डेअरीवर चाललो. हाव का रे? आलाई, मी येतो, मला उशीर होऊन राहिला. हाव रे, ये ना. चला मी चहा पाणी करतो तुमच्याकरता. नाही हो, झालं. मंदाच्या घरी गेली होती, तिथं चहा पाणी केलं. जाऊच नका करत होती. हाव काही हाव नॉर्मल झालं की शिजर झालं बाई? नॉर्मल झाली डिलेव्हरी. हाव का बाई, चांगलं झालं ना. मग 3 वाजता झाली तिची डिलेव्हरी. आई रातभर झोपणी बापा. हाव काय, मस्त आता आंघोळ करतो आणि झोपून राहतो. आई नाश्ता गिष्टा करा ना. नाही व, आता चहा पाणी घेतलं, कुठं नाश्ता करायचं मन नाही होत. काय हा बडबड करत होता? काय नाही बाई, ते ताक सांगितलं तर म्हणून राहिले होते. रात्री कानी सांगितलं, असं काय केलं? हाव का व? हाव ना, त्याची जीवारच येते, त्याला रात्री सांगा लागते. जाऊ दे, ते सासरे डेअरीवर गेले ना, मी त्यांना फोन करतो आणि त्यांना सांगतो ताक घेऊन या म्हणून, ते आणते. हाव नाही, चिडचिडच करत राहते. तो तसाच आहे, जीव लय लावते पण लय चिडचिड आहे बिचारे. काय करन व, आता डेअरीचंही काम आहे, डेअरी फार्मचंही काम आहे. संतोष होता, आता संतोषची बायको डिलेट झाली, आता सुट्ट्याच घेईन तो 2-4 दिवस. तर त्याचंही बरोबर आहे, त्यालाही दवाखान्यात थांबा लागते. काहून त्याची आई आली नाही का? आली व, आली असन तिची सासू, म्हणून तर येऊन गेली मी. हाव काही? हाव बसा नाही. हाव लय कंबर लय दुखून राहिली बिचारे, काही बसत नाही. मग बसले तर अजून बसूशाच वाटते, कारण पटकन आंघोळ सांगोळ करून घेतो. स्वयंपाक काय करून राहिली? काय नाही, डाळ भाजी वगैरे बनवतो आणि भात बनवतो आणि पोळ्या. हाव का व? चाल ना, मी पोळ्या करू लागतो. नाही बाई, थोड्या फार तर पोळ्या करा लागते. तुम्ही मस्त आराम करा. हाव ना, त्या दवाखान्यात त्या बेंचवर झोपू पाठ दुखायला लागून गेली बाई. दवाखाना म्हटल्यावर तसंच आई. कोणी आलं तर गेलतं का? नाही बाई, कोणी आलं. हाव का व? मोबाईल बंद पडलाय, मॅ चार्जिंगला लावतो, मग आरती सोबत बोलतो. कधी येऊन राहिली, काय येऊन राहिली. हाव काही? बरोबर आहे, मी सकाळी फोन लावला तर तुमचा फोन बंदच येत होता. हाव चार्जर नेलंच नाही ना बिचारे, आणि तिथंही काही पाहिलं नाही मी चार्जर. म्हटलं बाई अजून चार्जिंगला लावून घेऊन देईन तर मोबाईल राहून घेऊन जाईन, त्याच्याकडून चार्जिंगला लावलाच नाही मोबाईल. हाव काही? त्या लावून द्या चार्जिंगले, नाही तर अजून लाईट गीट चालली जाईन. हाव ना बिचारे. का व? काल नळ आले असेल ना? हा बाई, लय उशिरा आले ते नळ, 9 वाजता. हाव का व? ह्या 9 वाजता सोडला का ह्या नळावाल्यानं? हाव नाही, रात्री 9 वाजता आलो तर नळ. असंच करते ना हा, उन्हाळ्याचा लय त्रास देते. भरलं की नाही वरचं टाकू की? हा बाई, भरलं ना वरचं, अर्धच भरल्या गेलो आणि मग लाईटच गेली. हाव का व? मग पुन्हा आलं नाही काय? नाही आलंच नाही. मग सगळे म्हणते 3 दिवस येणार नाही म्हणते नळ. बापा, मग काय करायचं व? कूलरला तर किती पाणी लागते, तसं कूलर आता भरून ठेवले आहे. आता असंच आहे ना, उन्हाळ्याचा लय त्रास आहे. रोज यायला पाहिजे नळ, तर उन्हाळ्याचं जास्त पाणी लागते. नाही तर येते थंडीचा रोजच्या रोज, तेव्हा पाणी कमी लागते तेव्हा रोज नळ येतात. तसं तर हाय बाई, नळाचे पाहुणे रावणे, कूलरले पाणी, प्याले पाणी किती लागते. हा बाई, ते तर आहेच. या सासऱ्यालाही म्हटलं होतं बोर करून द्या, बोर करून घ्या. खादी बोर केलेली असते म्हणजे बरं राहते, म्हणतोच त्यांना ह्या उन्हाळ्यात करून द्या बोर. हाव ना, बाबा ऐकतच नाही, पाहिजेच नाही. आता घर एवढं मोठं आहे, सगळं काही आहे. मग व कसं आहे, रोजच्या रोज नळ आले तर मग काही वाटत नाही, पण हे 4-5 दिवसानंतर नळ आले तर मग होते प्रॉब्लेम. हाव नाही, आता आरती येईन, तिचं पोरग किती पाणी गिनी लागते. हा बाई, ते तर आहे. आंबे गिंबे नाही आहे घरात, नाही तर रोज गीस केला असता. नाही, आंबे आणलेच नाही कोण. हाव काय? तुझ्या सासऱ्याला सांगतो आंबे गिंबे घेऊन या म्हणून, मस्त उद्या रोज गीस बनव. आताच तर बनवला आता बाई 3-4 दिवसाच्या आधी. मग काय करतं व, खाऊन घ्यायचं. पाऊस बिऊस पडल्यावर खायची इच्छा होत नाही ना आंबा गिंबा, ते तर आहे. चाल बापा, मी आंघोळ करतो. ठीक आहे नाही, चल बापा. आता आई आली, आता स्वयंपाक करून घेतो. उन्हाळ्याचं जिवारी येते स्वयंपाक करायला, पण करायला लागते, नाही तर कोण करण. तुम्ही येऊन गेले घरी? मग काय काम होतं? मी ताक सांगणार होती. आणलाय ना, त्या गाडीच्या डिक्कीतच राहिलं तिथं. हा, मी आणतो. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.